दुचाकी आणि प्रवासी रिक्षा विक्री करणाऱ्या ऑटोमोबाईल शोरूमकडून यावर्षीच्या दसरा सणावेळी अंदाजे 5,000 दुचाकींची विक्री झाली। प्रत्येक वाहनामागे 1,500 रुपये प्रमाणे डीलर्सनी 75 लाख रुपये ग्राहकांकडून उकळले आहेत। अशा वाहन विक्रेत्यांकडून ही रक्कम वसूल करून ती ग्राहकांना परत मिळावी, अन्यथा दिवाळीच्या पूर्वसंध्येला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोल्हापुरातील विविध रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलाय। त्याबद्दलचं निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी आणि रिक्षा विक्री करणारी अनेक शोरूम्स आहेत। वाहन विक्री करताना परिवहन खात्याने ठरवून दिलेल्या अटी आणि नियमावलींचं पालन करणं त्या शोरूमवर बंधनकारक आहे। पण ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा उठवत काही वाहन वितरक शोरूम अतिरिक्त पैसे उकळत आहेत। या विरोधात आज कोल्हापूर जिल्हा विविध रिक्षा संघटनांच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोरे यांची भेट घेतली। बाबा इंदुलकर, सुभाष शेटे, अविनाश दिंडे, ईश्वर चन्नी यांनी याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली। दुचाकी आणि 3 आसनी रिक्षा विक्रेत्यांनी बेकायदेशीर कारभार करत लाखोंची माया गोळा केली आहे। त्यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभागाचं नियंत्रण नाही। दसऱ्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात 5,000 दुचाकींची विक्री झाली। प्रत्येक वाहनामागे 1,500 रुपये अतिरिक्त रक्कम वसूल केली आहे। येत्या 8 दिवसात वाहन विक्रेत्यांनी उकळलेली ती रक्कम तात्काळ परत करण्यास भाग पाडावं, अन्यथा दिवाळीच्या पूर्वसंध्येला प्रादेशिक परिवहन कार्यालयाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिक्षा चालक संघटनांनी दिला। यावेळी नरेंद्र पाटील, जाफर मुजावर, अतुल पोवार, राकेश गायकवाड, संभाजी रणदिवे, राहुल पवार, अरुण घोरपडे, राजेंद्र थोरवडे, गजानन विभूते यांच्यासह रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते।